न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। नांदेड जिल्ह्यातील मौजे पाटनूर तालुका अर्धापूर येथील पोलीस पाटील पदभरती प्रकरण 2 वर्षापासून कोर्टाच्या वादाच्या भोवऱ्यात होते। दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी भारताचे सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी अंतिम निर्णायक निकाल दिला आहे। पोलीस पाटील पदभरती जानेवारी 2024 मध्ये पार पडली होती। पाटनूर येथील भरतीमध्ये एसटी महिलांना आरक्षित जागा होती। शैक्षणिक पात्रता असलेल्या एकूण 7 महिलांनी अर्ज दाखल केले होते व पोलीस पाटील पदासाठी पात्र उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षा अशी एकूण 100 मार्कांची परीक्षा होती। गंगासागर बाळू कोकाटे यांना एकूण गुणांपैकी सर्वात जास्त 59 गुण घेऊन पहिल्या क्रमांकावर निवड झाली व दुसऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा यादीमध्ये निवड झाली होती। त्यानंतर जिल्हाधिकारी नांदेड यांनी निवड यादीवर कोणाचा आक्षेप असेल तर आक्षेप अर्ज हा उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्याकडे दाखल करण्याचे आवाहनित केले होते। प्रतीक्षा यादीतील उमेदवार यांनी पहिल्या क्रमांकावर निवड झालेल्या गंगासागर बाळू कोकाटे या ग्रामपंचायत कार्यालय पाटनूर येथील सदस्य व सरपंच आहेत। त्यांनी पोलीस पाटील अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत राजीनामा द्यायला पाहिजे होता असा आक्षेप घेतला, परंतु गंगासागर बाळू कोकाटे यांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत राजीनामा दिला होता, पण ते मंजूर नसल्यामुळे उपविभागीय अधिकारी नांदेड यांनी पोलीस पाटील पदासाठी निवड झालेल्या गंगासागर बाळू कोकाटे यांची झालेली निवड रद्द करून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची निवड करून नियुक्ती करून देण्यात आली होती, जे की असंविधानिक होती। उपविभागीय अधिकारी नांदेड यांनी गंगासागर बाळू कोकाटे यांची निवड रद्द केल्यामुळे न्याय मागण्यासाठी मॅट कोर्ट औरंगाबाद इथं ॲडव्होकेट हरी हुर्दुके यांच्या मार्गदर्शनाखाली याचिका दाखल केली होती। त्यांची बाजू न्यायालयात ॲडव्होकेट मोहनीश थोरात यांनी पुरावेनिशी कायदेशीर बाजू मांडली। दिनांक 10 मे 1983 चे शासन परिपत्रकचा महत्त्वपूर्ण उल्लेख आहे। 1983 परिपत्रकामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी यांनी त्या सर्व पदावरून प्रत्यक्षात राजीनामा दिल्यानंतर त्यांना पोलीस पाटील पदासाठी नियुक्ती देता येते। स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवणे किंवा त्या पदावर अर्जदार असल्यानं पोलीस पाटील पदासाठी अनर्हता ठरत नाही अशी कायदेशीर बाजू मांडली। न्यामॅट कोर्ट यांनी दोन्ही पक्षकारांचं म्हणणं ऐकून सर्व पुराव्यानिशी शहानिशा करून दिनांक 24/10/2024 रोजी अंतिम निकाल गंगासागर बाळू कोकाटे यांच्या बाजूने दिला व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश दिले। प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना मॅट कोर्ट औरंगाबाद यांचा निकाल मान्य नसल्यामुळे हायकोर्ट औरंगाबाद इथं रिट पिटिशन दाखल केली व हायकोर्ट यांनी गंगासागर कोकाटे यांच्या नियुक्तीवर तात्पुरती स्थगिती दिली होती। हायकोर्ट औरंगाबाद इथं गंगासागर कोकाटे यांची बाजू पुन्हा ॲडव्होकेट मोहनीश थोरात यांनी हायकोर्टात कायदेशीर आणि पुराव्यानिशी मांडली। माननीय हायकोर्ट औरंगाबाद यांनी दोन्ही पक्षकारांचं म्हणणं ऐकून सर्व पुराव्यांची शहानिशा करून दिनांक 3/4/2025 रोजी प्रतीक्षा यादीतील उमेदवार यांची मॅट याचिका फेटाळून लावली व मॅट कोर्ट औरंगाबाद यांचा निकाल कायम ठेवला। पुन्हा प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी हायकोर्ट औरंगाबाद यांचा निकाल मान्य नसल्यामुळे भारताचे सर्वोच्च न्यायालय दिल्ली इथं दिनांक 7/5/2025 रोजी SLP दाखल केली व सर्वोच्च न्यायालय दिल्ली इथं भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या न्यायपीठासमोर न्यायालयात सुनावणी होती। गंगासागर बाळू कोकाटे यांची बाजू ॲडव्होकेट श्रेयस गचे व मोहनीश थोरात यांनी कायदेशीर मांडली आणि दिनांक 13/10/2025 रोजी याचिका फेटाळून लावली। दोन्ही कोर्टाचे निकाल कायम ठेवल्यात व अंतिम निकाल गंगासागर कोकाटे यांच्या बाजूने लागला व न्यायालयाच्या आदेशानुसार लवकरच नियुक्ती मिळेल। गंगासागर कोकाटे यांनी भारतीय न्याय व्यवस्थेचे आभार व्यक्त केले। मी भारतीय न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास ठेवून न्यायालयीन लढत राहिले आणि मला शेवटी अंतिम न्याय मिळाला। मी भारताच्या न्याय व्यवस्थेचे आभारी आहे। पाटनूर येथील सरपंच भागजी येणे, उपसरपंच समाधान पाटील शिंदे, संदीप हुर्दुके, अरविंदराव देशमुख, मधुकर देशमुख, बबनराव काळे व इतरांनी नागरिकांनी समाधान व्यक्त केले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।